मुंबईच्या समुद्रामध्ये आज दुपारी एक मोठा अपघात घडला। प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या वेगवान स्पीड बोटीची धडक बसली आणि प्रवाशांची ही बोट उलटली। अपघातावेळी बोटीमध्ये 80 प्रवासी होते आणि बोटीचे 5 सदस्यही होते। समुद्रामध्ये आजूबाजूला असलेल्या इतर बोटींनी मदतीसाठी वेळीच धाव घेतल्यामुळे 77 प्रवाशांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आले। तर 3 बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर सध्या शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दुपारी 4च्या सुमाराला हा दुर्दैवी अपघात घडला। नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे। The boat has been fell down, the small one. मैं इधर से 3:30 की बोट का अंदर चढ़ा। मैं 10 किलोमीटर तक जाया। वो छोटा बोट है ना, स्पीड बोट ऐसा घुमा के मेरा बोट को डैश किया। मेरा बोट का अंदर पानी आ रहा है। वो ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। मैं ऊपर से नीचे आके लाइफ जैकेट पहन के टाइम पे अंदर पूरा पानी आया, बोट उल्टा हो गया। मैं बोट्स का ऊपर जाके पानी पे स्विमिंग करने के 15 मिनट स्विमिंग किया और दूसरा बोट आके मेरे को बच के इधर लाया। कितने लोग थे बोट में? जब ये बोट डूबी तब कितने लोग थे अंदर? वो बोट का अंदर 100+ आदमी है और छोटा छोटा बच्चा बहुत फैमिली से 100+ है। लाइफ जैकेट भी नहीं दिया पहले। वो पानी आने के टाइम पे ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। तो कितने टाइम के बाद रेस्क्यू किया गया आपको? 15 मिनट 20 मिनट लगा। तर ज्या ठिकाणी बोटीचा अपघात झाला त्या ठिकाणी पाहणी करून आल्यानंतर शेकाप नेते जयंत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूया। ते बोट आता आतमध्ये पाण्यामध्ये बुडालेली आहे आणि जे पॅसेंजर होते 1-2 लोकांची डेड बॉडी मिळते असं मिळाली असं तिथे बातमी कळलेली आहे। किती प्रवाशांना वाचवण्यात आले? मला वाटते 95 भरपूर प्रवासी वाचलेले आहेत। चिंतेची बाब नाही आहे। 1-2 लोक गेलेले असा अंदाज आहे, पण तिथे आम्हाला अधिकृत काही मिळालेलं नाही। याला जबाबदार ज्या बोटीने त्याला टक्कर दिलेली आहे आणि ती नेव्हीची बोट आहे असं म्हटलं जातं, पण आतमध्ये आम्ही बोटीमध्ये असताना नेव्हीवाले म्हणतात आमच्या त्या ठिकाणी ते इन्कार करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।